नमस्कार. आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ तर प्रेक्षकांची हुलडबाजी. अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह भाषेत संताप. या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी हा कायमचाच चर्चेचा विषय ठरला आहे. पण त्याहून अधिक चर्चा होती ती कार्यक्रमामध्ये होणाऱ्या गोंधळाची. गौतमी पाटील अनेक कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांकडून हुल्लडबाजीचे गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर पोलिसांची कारवाई, चौकशी, माफीनामा अशा गोष्टी वारंवार घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात असणाऱ्या शिल्लोडमध्ये समोर आला आहे. यामुळे अब्दुल सत्तार इतके संतापले की त्यांनी आक्षेपार्ह भाषेत टिप्पणीवरही आक्षेप येऊ लागले आहेत. शिल्लोडमध्ये विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच नृत्यांगना गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुधवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात अचानक काही प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही प्रेक्षक हुल्लडबाजी करायला लागले. हा सगळा गोंधळ पाहून आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतः हातात माईक घेऊन गोंधळ घालणाऱ्या युवकाला आवरायला सुरुवात केली. त्यावर त्यांनी वापरलेल्या भाषेवर आक्षेपही घेण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी यावेळी गोंधळ घालणाऱ्याला आवरायचे निर्देश पोलिसांना दिले. पोलिसवाले पाठीमागच्या लोकांवर लाठीचार्ज करला. त्यांना इतके मारा की त्यांचे तुटईपर्यंत त्यांना हाणा. तुमच्या बापाने कधी असा कार्यक्रम पाहिला होता का? तुम्ही राक्षस आहात का माणसाचे अवलाद आहात? माणसासारखे कार्यक्रम घ्या, असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. दरम्यान आपण ग्रामीण भाषेत बोलीमध्ये बोलून गेलो. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी या प्रकारावर भूमिका मांडली. तसेच तिथे 65,000 जनता होती. त्यातील 20,000 महिला व मुले होती. त्यामुळे ते सुरक्षितपणे घरी पोहोचणे गरजेचे होते. म्हणून मी आक्रमकपणे हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओरडलो, असंही ते म्हणाले आहे. तर मंडळी, याविषयीची आपली काही प्रतिक्रिया असल्यास कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यास लाईक करा. आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.